त्यांनी सांगितले नाही की मी तुम्हाला सांगू इच्छितो ती आहे की मी ज्या महाविद्यालयात आज मेडिकल एथिक्स या विषयावर व्याख्यान देतो आहे, मी त्याच महाविद्यालयाचा 5 वर्ष विद्यार्थी राहिलेलो आहे आणि हा माझा सगळ्यात मोठा बायोडाटा आहे. बाकी बायोडाटापेक्षा हा माझा मोठा बायोडाटा आहे. मित्रांनो, या 10 दिवसाच्या जो सर्टिफिकेट कोर्स आहे, या सर्टिफिकेट कोर्सकरिता मला रगटाटे सरांनी आणि बिंजानी महाविद्यालयाचे प्राचार्य मैत्र सरांनी जी संधी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार किंवा धन्यवाद मानतो आणि रगटाटे सरांना आणि त्यांच्या पूर्ण टीमला या 10 दिवसाच्या सर्टिफिकेट कोर्ससाठी शुभेच्छा देतो. मित्रांनो, आज आपला जो टॉपिक आहे तो आहे मेडिकल एथिक्स, वैद्यकीय नीतिशास्त्र. आणि खरोखरच आजची जी परिस्थिती पूर्ण देशात किंवा पूर्ण जगात जी आज परिस्थिती आहे, ज्याला आपण कोविड महामारी म्हणू किंवा कोरोना महामारी म्हणू, तर या महामारीमध्ये मेडिकल एथिक्सची किंवा वैद्यकीय नीतिशास्त्राची फार नितांत आवश्यकता आहे. मित्रांनो, आज सकाळीच न्यूज बघत असताना एक न्यूज नाशिक जिल्ह्यातली बघितली. ती अशी आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कोविड रुग्णालय जे आहेत, जी प्रायव्हेट कोविड रुग्णालय आहेत, त्यांची जी फीज आहे किंवा त्यांचा जो चार्ज आहे तो फिक्स केलेला आहे. आणि हे फिक्स केल्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला नाशिकच्या 172 डॉक्टरांनी 172 डॉक्टरांनी आमच्या हॉस्पिटलमधनं कोविड सेंटर उठवावे, काढून टाकावे अशी विनंती केलेली आहे. खरोखर आजची जर परिस्थिती लक्षात घेतली तर हॉस्पिटलनी किंवा दवाखान्यांनी अशा प्रकारचे डिसिजन घेणं खरोखरच नैतिक आहे का, हा फार मोठा एक प्रश्न निर्माण होतो. मित्रांनो, वैद्यकीय नीतिशास्त्र, त्याचं स्वरूप, त्याची तत्वे आणि ते कशा प्रकारे कार्य करते याच्याबद्दल चर्चा करण्याआधी नेमकं नीतिशास्त्र म्हणजे काय हे बघणे, थोडक्यात बघणे तरी अनिवार्य असं मला वाटते. जर आपण विचार केला तर मानव समाजाचा उद्भव आणि विकासाचा इतिहास व नैतिक मूल्य आणि त्याविषयीचे चिंतन म्हणजेच नैतिक तत्वज्ञान हा जरी एक नसला तरी समान काळाचा आहे, एकमेकात गुरफटलेला आहे, समानांतर आहे. कारण समाजाशिवाय नैतिक मूल्यांना कुठलंही स्थान नाही आणि नैतिक मूल्य नसतील तर जो समाज तयार होईल तो समाज एक आदर्श समाज असणार नाही. आणि म्हणून मानव समाज आणि नैतिक मूल्य एकमेकात गुरफटलेले आहेत असं आपल्याला सहज म्हणता येते. मानवी समाजात परस्पर संबंधातून, व्यक्ती व्यक्तीच्या नात्यातून जेव्हा भिन्न भिन्न प्रकारचे आचरण क्रिया प्रतिक्रियेच्या रूपात घडायला लागतात, तेव्हा वैयक्तिक आणि सामूहिक हिताचा प्रश्न निर्माण होतो. आता हे सामूहिक हित दुसरे तिसरे काही नसून ते समाजाचे हित असते. समाजाच्या हितामध्ये व्यक्तीचं हित अंतर्भूत असते, हे स्पष्ट आहे. कारण जर समाज चांगला असेल तर व्यक्ती चांगला असेल आणि जर व्यक्ती चांगला असेल तर त्या व्यक्तींपासून निर्माण होणारा जो समाज असेल तो सुद्धा एक चांगला समाज असेल. परंतु काही तात्कालीन बाबीमुळे, जसं तुम्हाला दिसत असेल आधुनिकीकरण, शहरीकरण, त्याच्यानंतर काय म्हणतात पैशाची लालसा, औद्योगिकीकरण, यामुळे समाजहित महत्वाचं ठरत नसून व्यक्तिहित महत्वाचं ठरत आहे. व्यक्ती व्यक्तीमध्ये, व्यक्ती समाजामध्ये एका व्यक्तीचा गट आणि दुसऱ्या व्यक्तीचा गट यांच्यामध्ये आपल्याला संघर्ष निर्माण होताना दिसतो. कारण प्रत्येक जण आपलं हित, आपलं चांगलं कसं होईल याचा विचार करतो आहे, समाजाच्या हिताबद्दल विचार करत नाहीये. आणि या संघर्षातूनच, या व्यक्ती व्यक्तीच्या संघर्षातून, समाजाच्या संघर्षातून आणि व्यक्ती आणि समाजाच्या संघर्षातून काही समस्या निर्माण होत आहेत. या समस्यांचं जर यथोचितपणे निर्मूलन झालं नाही, या समस्या जर योग्य प्रकारे सोडवण्यात आल्या नाही तर मात्र समाजाचा विकास खुंटू शकतो किंवा तो मंदावतो. तरी या समस्या सोडविण्यासाठी या शास्त्रात या समस्यांचं अध्ययन केलं जाते, त्याला नीतिशास्त्र असं आपण म्हणत असतो. सुरुवातीला मानव भटक्या आणि विस्कळीत जीवन जगत होतो. या विस्कळीत जीवनापासून मुक्त होऊन तो एक स्थिर व एकसंघ अशा स्वरूपाचं जीवन जगू लागला. आणि एकसंघ आणि स्थिर जीवन जगत
जगू लागल्यामुळे समाजाची निर्मिती झाली. स्वाभाविक त्याने सर्वांना समान असे काही नियम बनवले आणि ते नियम सर्वांना पालन करणे गरजेचं होतं. कोणी असा प्रश्नही उपस्थित करत नव्हता की हे नियम का पाळावे. परंतु कालांतराने काय म्हणतात, स्वतंत्र बुद्धीचे लोक समाजात निर्माण होऊ लागले, स्वतंत्र बुद्धीने विचार करू लागले आणि मग मात्र काही प्रश्न त्यांच्या डोक्यात पडू लागले की परंपरेने, रूढी परंपरेने चालत आलेले नियम जसेच्या तसे का पाळावे. यात काही कालबाह्य नियम आहेत का, किंवा काही विवेकी नियम आहेत का, आणि हे जे परंपरेने किंवा रूढीने चालत आलेले नियम आहेत यांना कालबाह्य करता येते का, असे प्रश्न निर्माण होऊ लागले आणि अशा प्रश्नातूनच नीतिशास्त्र उदयास आलं. आता प्रश्न असा निर्माण होतो की नीतिशास्त्र उदयास येण्याची अनेक कारणे आहेत, अनेक समस्या आहेत की ज्याच्यामुळे नीतिशास्त्र उदयास आलेलं दिसतं. आता आपण पुढे बघणार आहोत नीतिशास्त्राचं नेमकं स्वरूप काय आहे, त्याच्या कुठल्या प्रकारच्या व्याख्या देण्यात येतात. तर नीतिशास्त्राला इंग्रजीमध्ये इथिक्स असे म्हणतात, जो इथॉस या शब्दापासून तयार झालेला. इथॉस याचा अर्थ होतो रूढी, चालीरीती, सवयी, परंपरा. इथिक्सला मॉरल फिलॉसॉफी सुद्धा म्हटले जाते. आता प्रश्न पुढे असा आहे की समाजात असणाऱ्या रूढी, चालीरीती, परंपरा यांचं ज्ञान आपल्याला होतं कसं. तर आपल्याला याचं ज्ञान मानवी वर्तनातून होत असतं. म्हणजे एका विशिष्ट समाजात एखादी परंपरा आहे, एखादी रूढ आहे किंवा एखादी सवय आहे, हे आपल्याला कसं माहित पडेल. तर त्या समाजातील व्यक्ती ज्याप्रमाणे वागणूक करत आहे, ज्याप्रमाणे वर्तन करत असेल, तर त्यांच्या वर्तणुकीतून माहित पडेल. जसं समाजशास्त्रामध्ये स्त्री प्रधान संस्कृती आणि पुरुष प्रधान संस्कृती अशा दोन संस्कृती आपल्याला दिसून येतात. तर एखाद्या समाजामध्ये स्त्री प्रधान संस्कृती आहे हे आपल्याला कसं माहित पडेल. तर त्या समाजातील लोक जर स्त्रियांना वर्चस्व देत असेल, विवाह केल्यानंतर पुरुषाला जर ते आपल्या घरी आणत असतील, तर आपण समजू शकतो की इथे स्त्री प्रधान संस्कृती आहे. तर मानवी वर्तनातून, मानवी आचरणातून काय आपल्याला एखाद्या समाजात कुठली रूढी आणि परंपरा हे कळत असतं. आणि म्हणून मानवी वर्तनाचे किंवा मानवी आचरणाचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे नीतिशास्त्र, अशी एक व्याख्या नीतिशास्त्राची देण्यात येते. आता नीतिशास्त्र मानवी आचरणाच्या आदर्शात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करतो. म्हणजेच आचरण कसे असावे, कोणते आचरण चांगले आणि कोणते आचरण वाईट, असे प्रश्न नीतिशास्त्रात उपस्थित केले जातात. एका दृष्टीने आचरणावर चांगले वाईट, योग्य अयोग्य, उचित अनुचित असे नीती निर्णय नीतिशास्त्रात दिले जातात. म्हणून नीतिशास्त्राला आदर्श नियमांचे किंवा आदर्शात्मक मूल्यांचे अध्ययन करणारे शास्त्र असं सुद्धा म्हटलं जाते. एकंदरीत नीतिशास्त्राच्या व्याख्येवरून आपल्याला नीतिशास्त्रामध्ये दोन गोष्टी दिसून येतात. एक, नीतिशास्त्राचा अभ्यास विषय मानवी आचरण हा आहे, आणि दुसरा, नीतिशास्त्रात आचरणाचा आदर्शात्मक किंवा मूल्यात्मक विचार केला जातो. आणि अशा ज्या नीतिशास्त्रात आदर्शात्मक आणि मूल्यात्मक विचार केला जातात याला आदर्श नीतिशास्त्र, नॉर्मेटिव्ह एथिक्स असं म्हटलं जाते. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळू. नीतिशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा सांगण्यात आलेल्या आहेत, परंतु तीनच शाखा मान्य आहेत आणि त्या तीन शाखा आहेत आदर्श नीतिशास्त्र, दुसरी आहे अधिनीतिशास्त्र आणि तिसरी आहे उपयोजित नीतिशास्त्र. ओके, तर तीन शाखा तुम्हाला दिसतील: आदर्श नीतिशास्त्र, अधिनीतिशास्त्र आणि उपयोजित नीतिशास्त्र. आदर्श नीतिशास्त्राबद्दल आपण आताच चर्चा केली की मानवी आचरणाचे आदर्शात्मक दृष्टिकोनातून जेव्हा मूल्यात्मक विचार केला जातो तेव्हा त्याला आदर्श नीतिशास्त्र म्हणतात. अजून सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आदर्श नीतिशास्त्र मानवी आचरणाचे अध्ययन करणारे शास्त्र आहे. दुसरा जो नीतिशास्त्राचा प्रकार आहे तो आहे, किंवा दुसरी जी नीतिशास्त्राची शाखा आहे ती आहे अधिनीतिशास्त्र. आता मित्रांनो, आदर्श नीतिशास्त्राची मांडणी करत असताना, सिद्धांत प्रस्थापित करत असताना, तत्वे सांगत असताना कुठल्या तरी भाषेचा उपयोग केला जातो. या भाषेमध्ये नैतिक संकल्पना असतात, म्हणून याला नीतीची भाषा असे म्हटले जाते. आता हे जे नैतिक संकल्पना आहेत, नैतिक पदे आहेत, याचे जोपर्यंत अर्थ स्पष्ट असणार नाही तोपर्यंत मानवामध्ये असणारे मतभेद, समाजामध्ये असणारे मतभेद
सोडवल्या जाणार नाही. आणि म्हणून नीतिशास्त्रीय सिद्धांतांमध्ये असलेल्या संकल्पनांचं किंवा दुसऱ्या शब्दात नैतिक भाषेचं अध्ययन करणारं शास्त्र म्हणजे नीतिशास्त्र. उदाहरण द्यायचं झालं तर खरे बोलणे चांगलं आहे असं जेव्हा आपण म्हणत असतो, नेमकं चांगल्या शब्दाचा नेमका अर्थ काय अभिप्रेत आहे, ठीक आहे, किंवा नैतिक निर्णय वस्तुस्थितीविषयक निर्णय असतात का, अशा प्रकारचे प्रश्न आदर्श नीतिशास्त्रात उपस्थित केले जातात आणि त्यांचे समाधान आपल्याला आदर्श अधिनीतिशास्त्र देत असते. आता तिसरी आणि महत्वाची जी नीतिशास्त्राची शाखा आहे ती आहे उपयोजित नीतिशास्त्र. सोप्या शब्दात जर उपयोजित नीतिशास्त्राची परिभाषा द्यायची झाली किंवा व्याख्या द्यायची झाली तर असं आपण म्हणू शकतो की आदर्श नीतिशास्त्रातील सिद्धांतांचे व्यवहारिक दृष्टिकोनातून अध्ययन करणे आणि व्यवहारिक दृष्टिकोनातून ते पुढे आणणे म्हणजे उपयोजित नीतिशास्त्र किंवा व्यवहारिक नीतिशास्त्र. उपयोजित नीतिशास्त्र ही शाखा अगदी अलीकडे उदयास आले असे समजू नये किंवा असे समजणे गैर होईल. कारण उपयोजित नीतिशास्त्रात ज्या समस्यांचा, ज्या विषयांचे अध्ययन केले जाते किंवा अध्ययन करण्यात येत आहे त्या विषयाचे अध्ययन अति प्राचीन काळापासून करण्यात येत आहे. जसं उपयोजित नीतिशास्त्रामध्ये पर्यावरणाविषयी अध्ययन केलं जातं, उपयोजित नीतिशास्त्रामध्ये व्यावसायिकांविषयी अध्ययन केलं जातं, उपयोजित नीतिशास्त्रामध्ये शिक्षकांविषयी अध्ययन केलं जातं. आता प्रश्न असा निर्माण होतो की जर उपयोजित नीतिशास्त्र आताच उदयास आलं असेल तर का प्राचीन काळात उपयोजित नीतिशास्त्र नव्हतं का, तर होतं. प्राचीन काळापासून उपयोजित नीतिशास्त्र चे अध्ययन करण्यात आलेले आहे, परंतु त्याला एक शास्त्रीय रूप मात्र आता 18व्या-19व्या शतकात आलेलं आपल्याला दिसून येते. जसं आपण पाहूया की आधी एक वर्ण व्यवस्था नावाची व्यवस्था प्राचीन काळात होती. मनुच्या काळात वर्ण व्यवस्था होती. वर्ण 4 प्रकारचे आहेत: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. मी फक्त वैश्य वर्णाबद्दल बोलतो की वैश्य वर्णाची कर्तव्य कुठली होती, तर व्यापार करणे, शेती करणे, पशुपालन करणे, म्हणजेच आर्थिक दृष्टीने समाज सदृढ बनवण्याचे कार्य वैश्य वर्णाचं होतं. आता त्यात अजून एक गोष्ट लिहिलेली आहे की व्यापार करत असताना तो व्यवहार नेहमी सत्यप्रिय असायला पाहिजे, त्यात खोटारडेपणा असायला नको, तो प्रामाणिकपणा असायला पाहिजे. आता ही मूल्य व्यावसायिकांना त्या काळात जशी लागू होत होती, आजही व्यावसायिक नीतिशास्त्र याच्यामध्ये ही मूल्य लागू होताना दिसतात. की एखादा व्यापारी असेल तर त्यांनी ग्राहकाशी कसा व्यवसाय करायला पाहिजे, ग्राहकांशी त्याचे संबंध कसे असायला पाहिजे, याचा विचार त्यामध्ये करताना दिसतो. दुसरी गोष्ट, प्राचीन काळी गुरुकुल व्यवस्था होती. गुरुकुलांमध्ये मुलं शिक्षण घेत होते, तेव्हा शिक्षकांचे नेमके कर्तव्य काय आहेत, शिक्षकाने काय करायला पाहिजे, शिक्षकाने कोणती आचारसंहिता वापरायला पाहिजे, कोणती नैतिक मूल्य वापरायला पाहिजे, याचे अध्ययन सुद्धा त्या काळात केलं जात होतं. आणि म्हणून उपयोजित नीतिशास्त्र आता निर्माण झालं असं आपल्याला म्हणता येत नाही. ज्याप्रमाणे आता प्रश्न असा निर्माण होतो की उपयोजित नीतिशास्त्र सुद्धा मानवी आचरणाचे अध्ययन करते आणि आदर्श नीतिशास्त्र सुद्धा मानवी आचरणाचे अध्ययन करते. मग उपयोजित नीतिशास्त्राची वेगळी चूल मांडण्याची गरज का पडली किंवा वेगळं शास्त्र म्हणून त्याला मांडण्याची गरज का पडली, तर आपल्याला असं दिसेल की आदर्श नीतिशास्त्र हे एकंदरीत संपूर्ण समाजात राहणाऱ्या सर्व मनुष्याचे आचरण कसे असावे, एकंदरीत संपूर्ण समाजात राहणाऱ्या संपूर्ण मनुष्याचे आचरण कसे असावे याच्याबद्दल अध्ययन करताना दिसते. मानवाचे आचरण मार्गदर्शनाकरिता सर्व समावेशक म्हणजे सर्वांसाठी एकसारखी आचारसंहिता हॅलो हा तर मानवाच्या आचरण मार्गदर्शनाकरिता सर्व समावेशक एकसारखी आचारसंहिता उपयोजित नीतिशास्त्र आदर्श नीतिशास्त्र पुरवत असते. असे करताना मनुष्य त्याच्या जीवनात ज्या ज्या भूमिका पार पाडतो त्याच्या जीवनात असणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण अंगाचा विचार आदर्श नीतिशास्त्र करत नाही. आदर्श नीतिशास्त्र काय करत आहे, एक सर्वसमावेशक सर्वांना समान असणारी एक आचारसंहिता देत आहे. परंतु तुम्हाला लक्षात येईल की मनुष्य त्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतो. त्याचं एक वेगवेगळ्या ठिकाणी एक विशिष्ट वेगवेगळे कर्तव्य असते, त्याची वेगवेगळी भूमिका असते. याबद्दल आदर्श नीतिशास्त्र कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन करताना दिसून येत नाही. दुसऱ्या शब्दात आपल्याला असं म्हणता येईल की व्यक्तीच्या व्यवसायाचा आणि वेळोवेळी नव्याने उद्भवणाऱ्या परिस्थितीचे संदर्भ आदर्श नीतिशास्त्रात घेत नाही. म्हणजे आदर्श नीतिशास्त्रात व्यक्तीचा व्यवसाय काय आहे याच्याबद्दल म्हणजे हे विचार आदर्श नीतिशास्त्र करताना दिसून येत नाही.
मानवाचे जीवन वेगवेगळ्या कक्षांमध्ये विभागलेले असते. एकच व्यक्ती स्वतःच्या घरी कुटुंब प्रमुख म्हणून कार्य करत असतो, तर मात्र व्यवसाय किंवा जीवनयापन करत असताना तो कधी शिक्षक असतो, कधी कारखानदार असतो, कधी मजूर असतो, कधी डॉक्टर असतो, कधी वकील असतो, कधी अभियांत्रिकी असतो, तर कधी कारकून असतो किंवा कधी राजकीय नेता असतो. आता ह्या भूमिका वठवत असताना तुम्हाला तुमचे कुठले कर्तव्य आहेत याचा विचार आदर्श नीतिशास्त्रात करत नाही. आदर्श नीतिशास्त्र सर्वांना एक समान अशी आचारसंहिता देते, परंतु उपयोजित नीतिशास्त्र असं नाही. उपयोजित नीतिशास्त्र त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यवसायानुसार त्याची कुठली आचारसंहिता असायला पाहिजे, त्याने कुठले मूल्य पाळायला पाहिजे याच्याबद्दलचा विचार उपयोजित नीतिशास्त्र करते. मानवाला त्याच्या जीवनात चित्रविचित्र परिस्थितीला तोंड द्यावे लागते. इतकेच नव्हे तर ज्या वातावरणात तो राहतो त्या वातावरणाशी सुद्धा त्याचे देणे असते. आता तुम्हाला माहित असेल की सध्याची परिस्थिती आणि पर्यावरणाचे काय हाल सुरू आहेत. म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण करणे आज फार मोठा मुद्दा बनलेला आहे. झाडे लावा, जंगल तोडू नका. तर आपण ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणाचे आपल्याला देणं लागत असते. आणि त्याच्यासाठी आपण कुठलं नेमकी मूल्य पाळायला पाहिजे, कुठली आचारसंहिता पाळायला पाहिजे याचं मार्गदर्शन आपल्याला उपयोजित नीतिशास्त्र करताना दिसते. मानव अशा अनेक भूमिकेत आणि समस्येच्या प्रकाशात त्यावेळेस त्याला मार्गदर्शनाची गरज असते. आणि असं मार्गदर्शन मात्र कोण देत असतं, तर असं मार्गदर्शन उपयोजित नीतिशास्त्र देताना आपल्याला दिसून येते. दुसरं असं की आदर्श नीतिशास्त्र मार्गदर्शक तत्वे आणि मूल्यमापनाचा निकष या संदर्भात एक आराखडा देत असतो. म्हणजे हे मार्गदर्शक नियम आहेत, हे तुमचे मूल्यमापनाचे नियम आहेत आणि एक आराखडा तयार करत असतो. आणि तो आराखडा काहीसा कसा असतो, आकारिक असतो. परंतु परंतु व्यक्तीच्या विशेषकृत भागाबद्दल आदर्श नीतिशास्त्राने काय करावे किंवा आदर्श नीतिशास्त्र काय करावे किंवा काय करू नये याचे उत्तर तो देत नाही. उपयोजित नीतिशास्त्र मात्र आदर्श नीतिशास्त्रातील आकारिक तत्वांचे अनुरोध करतो आणि मूल्यमापनाचे नवे नियम, नवे निकष पुरवण्याचे कार्य करतो. तो जी परिस्थिती आहे ती स्वीकार करतो आणि नवीन निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सुद्धा कसे समोर जायचं याच्याबद्दल उपयोजित नीतिशास्त्र मार्गदर्शन करत असते. आता मित्रांनो, उपयोजित नीतिशास्त्र काय आहे, उपयोजित नीतिशास्त्र कुठल्या कुठल्या प्रकारचं अध्ययन करते याचा हे बघितलेलं आहे. आता उपयोजित नीतिशास्त्राच्या नेमक्या शाखा किती आहेत, तर उपयोजित नीतिशास्त्राच्या शाखा आपल्याला एकूण 8 दिसून येतात. यापेक्षा जास्तही असू शकतात, पण माझ्या माहितीप्रमाणे 8 आहेत. एक आहे पर्यावरण नीतिशास्त्र, यामध्ये पर्यावरणाचं अध्ययन केलं जाते. जैव वैद्यकीय नीतिशास्त्र. तिसरं आहे व्यावसायिक नीतिशास्त्र, क्रीडा नीतिशास्त्र, उद्योगांचे नीतिशास्त्र, प्रसार माध्यमांचे नीतिशास्त्र, कायद्याचे नीतिशास्त्र आणि शिक्षणाचे नीतिशास्त्र. आता साहजिकच वेळेच्या अभावी आणि एका दिवसात या संपूर्ण शाखेचं अध्ययन करणं शक्य नाही आणि म्हणून आपण सध्या फक्त वैद्यकीय नीतिशास्त्र याचाच विचार आपण इथे करणार आहे. आता वैद्यकीय नीतिशास्त्र कसं उदयास आलं किंवा वैद्यकीय नीतिशास्त्र उपरोक्त उपयोजित नीतिशास्त्राच्या कुठल्या शाखेचा प्रकार आहे याचं एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आहे की आज आपल्याला असं दिसते की वैद्यकीय क्षेत्रात फार मोठी प्रगती झालेली आहे. वैद्यकीय क्षेत्रात पायाभूत असणाऱ्या हिपोक्रेटिस यांच्या शक्तीच्या संदर्भात तात्विक विचार केला जातोय. या संदर्भात अनेक प्रश्न सुद्धा निर्माण होत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात वैद्य, रुग्ण, उपचारांसाठी लागणारी किंमत, जगण्याचे हक्क एवढेच नव्हे तर मृत्यूविषयी, त्यांच्या हक्काविषयी देखील प्रश्नांची मालिका उभी केलेली आहे. या सर्वांचा अभ्यास जीव वैद्यकीय उपयोजित नीतिशास्त्रात केला जातो. यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की रुग्णाचे हक्क. जर तुम्ही रोजची न्यूज, रोजचं पेपर बघत असाल किंवा सोशल मीडियावर बघत असाल तर आपल्याला रोज एक तरी न्यूज अशी मिळते की या हॉस्पिटलने या रुग्णांकडून अमाप पैसा घेतलेला आहे किंवा या हॉस्पिटलमध्ये या रुग्णांची काय म्हणतात मानसिक पिळवणूक झालेली आहे, आर्थिक पिळवणूक झालेली आहे. तर या संबंधी सुद्धा विचार जैव वैद्यकीय नीतिशास्त्रात केलेला आपल्याला दिसून येतो. आता पुढे प्रश्न असा निर्माण होतो की नेमकं वैद्यकीय नीतिशास्त्रात कुठले कुठले प्रश्न उदयाला येऊ शकतात किंवा कुठले कुठले प्रश्न असू शकतात. तर ती प्रश्न असे आहेत
किंवा कुठली आचारसंहिता निर्माण करावी लागेल की ज्याच्यामुळे वैद्यकीय नीतिशास्त्रात निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या आपल्याला दूर करता येईल. तर सगळ्यात पहिले वैद्य व रुग्ण यांच्यातील संबंध कशा स्वरूपाचे असावेत. तसंच रुग्णाचं जीवन मरणाचा प्रश्न असेल तर प्रसंगी त्याने खोटे बोलणे चांगलं आहे का. एखाद्या रुग्णाच्या शारीरिक वेदना अथवा आजार कोणत्याही मार्गाने बरा होत नसेल तर अशा वेळेस जर तो व्यक्ती किंवा तो रुग्ण दयामरण किंवा इच्छामरण मागत असेल तर अशा वेळेस वैद्याने काय करावे. एखाद्या प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली वैद्याने किंवा डॉक्टरने चुकीचा अहवाल द्यावा का. तुम्हाला माहीतच असेल की आजकाल राजकीय दडपणाखाली किंवा कुठल्याही दडपणाखाली डॉक्टर सुद्धा चुकीची पोस्टमॉर्टम रिपोर्ट किंवा चुकीचे अहवाल देताना आपल्याला दिसून येत आहे. तर अशा वेळेस डॉक्टरांनी काय करावे. वैद्याला विशिष्ट परिस्थिती हाताळताना सत्य, प्रामाणिकपणा, सचोटी, त्याच्यानंतर निष्ठा इत्यादी मूल्यांनुसार उत्तर देता येईल असे नाही, पण जेव्हा नैतिक मूल्यांमध्ये संघर्ष निर्माण होतो अशा वेळी हे संघर्ष सोडवण्याचे कार्य वैद्यकीय नीतिशास्त्र करत असते आणि म्हणून वैद्यकीय नीतिशास्त्र फार महत्वाचे आहे. आणि दुसरं असं सांगायचं आहे की वैद्यकीय नीतिशास्त्र हा जीवनीतिशास्त्रातून निर्माण झालेला प्रश्न आहे. जीवनीतिशास्त्र मानव आणि मानवेतर सर्व प्राणी, मग ते छोटे असो किंवा मोठे असो, या सर्वांचा विचार जीवनीतिशास्त्रात केला जातो. परंतु वैद्यकीय नीतिशास्त्र मध्ये जसं जीवनाचा अंत करण्याची नीती, आरोग्यविषयक धोरण, साथीचे रोग, सजीवांचे प्रजनन, मानवी सुप्रजनन, प्राण्यांवरील प्रयोग, वैद्यकीय प्रशिक्षणात रोगावर प्रयोग करण्याचे नीतिशास्त्र, क्लोनिंग, जीवन तंत्रज्ञान हे वैद्यकीय नीतिशास्त्राचे विषय आहे असं आपल्याला दिसून येते. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की वैद्यकीय नीतिशास्त्राची आवश्यकता का भासली. तर मी इथे एक दुसरा व्हिडिओ शेअर करतो आहे. तो शेअर केल्यानंतर तुम्हाला माहित पडेल की नेमकं वैद्यकीय नीतिशास्त्राची गरज का भासली. ओके, एक मिनिट. आय थिंक मला वाटते आलेला आहे काय. हॅलो. हो सर, दिसतंय सर. ओके, एक मिनिट मॅडम. तरी पुन्हा एक मिनिट पुन्हा एकदा ट्राय करतो आहे कारण शेअर साऊंड करायचं आहे. शेअर साऊंड करायचं आहे मला. मला वाटतं असेलच शेअर साऊंड. येस सर. आवाज येतोय मॅडम. येस सर. हो आला आहे. ओके ओके ठीक. तर याच्यामुळे तुम्हाला काय गरज आहे. Did you know that a man's brain is 10% bigger than a woman's brain? Really? Excuse me. Oi, hello, wait. But according to Google, the female brain works faster. Who है तेरा गूगल? मैं तो कहता हूँ बाबुलनाथ मंदिर के बाजू में गूगल का मंदिर होना चाहिए. जय गूगल, जय Shut गूगल, up. जय गूगल. According to Google, 12% of road accidents इसीलिए होते because लोग मोबाइल फोन. इतनी सी चोट के लिए इतने सारे टेस्ट. Is it really necessary? आप ये टेस्ट करवा लीजिए, अदरवाइज यू आर गोइंग टू ब्लेम अस. No मैम, nobody is going to blame you. मैं ये कहना चाहता हूँ कि जब एक्सीडेंट हुआ था मैं वहीं मौजूद था. It was not a major one. तो फिर आप यहाँ आए क्यों हैं? आप घर पर ही बैंडेज करवा सकते थे. आजकल पढ़े लिखे लोगों के साथ यही प्रॉब्लम है, खुद को डॉक्टर समझ लेते हैं. डॉक्टर, वो लोग नॉर्मल डिलीवरी के लिए इंसिस्ट कर रहे हैं. अरे इतना साल हो गया तुमको काम करते करते, फिर भी पेशेंट के साथ बात कैसा करने का तुमको नहीं मालूम. अरे बाबा टेल देम सीजरियन इज एब्सोल्युटली सेफ. एकदम सेफ छे. बट डॉक्टर, वो लोग कह रहे हैं कि जब तक नॉर्मल डिलीवरी हो नहीं जाती वो लोग वेट करेंगे. अरे नॉर्मल डिलीवरी होएगा तो बेटा हॉस्पिटल में माल कहाँ से आएगा हा? और तुम्हारा सैलरी कहाँ से आएगा. नॉर्मल डिलीवरी इज नॉट पॉसिबल. यू मस्ट गो फॉर सी सेक्शन. वेट करेगा तो हम रिस्पॉन्सिबल नहीं होगा. उनको 2-4 बड़ा बड़ा मेडिकल टर्म्स चिपकाने का. मैडम आपके 70,000 पेंडिंग है. लेकिन कल ही तो 70,000 का पेमेंट किया था. ये देखिए. हेमा माथुर 601. ये अंकल को दे दो.
मम्मी के पास जाएंगे? विवेक सर 601 बिल पे किया इन्होंने? जी सर। स्लिप दे दो। ये स्लिप दिखाकर आपको अपनी बीवी की बॉडी मिल जाएगी। ठीक है? बॉडी? ऐसे क्यों कह रहे हैं आप लोग? मतलब ये है कि कल रात को आपकी बीवी की डेथ हो गई। डेथ हो गई? कब? अरे कल रात भर तो मैं यहीं बैठा था अपने बच्चे के साथ। मुझे बताया क्यों नहीं आपने? अरे कम से कम इसने अपनी माँ को आखिरी बार देख तो लिया होता। सुबह होते आप लोगों ने मुझे पैसे लेने के लिए भेज दिया। वापस आया तो बिल की लाइन में लगा दिया। बताया तक नहीं कि वो मर गई है। देखिए, मेरा काम है पैसों का हिसाब करना, पेशेंट का नहीं। और वैसे भी हम ये इन्फॉर्मेशन बिल पेमेंट होने के बाद ही देते हैं, क्योंकि फिर तो आप जैसे लोग बिना बिल पे किए ही चले जाएंगे ना। अरे सर, वो रात को ही मर गई थी और मुझे बताया तक नहीं कि वो मर गई है। पिछले एक हफ्ते से जितने पैसे आपने मांगे मैंने आपको दिए हैं। ये लीजिए और लीजिए, सारे पैसे ले लीजिए। मेरी बच्ची को उसकी माँ से मिला सकते हैं आप एक बार? लुक मिस्टर, ये एक हॉस्पिटल है, प्लीज डोंट क्रिएट अ न्यूसेंस। शट अप! इधर के यही रूल्स हैं। अगर आपको ऐसा प्रॉब्लम है तो बाजू में सरकारी अस्पताल है, वहां पे जाइए। 12,000 रुपीज, इसमें मैं शॉपिंग कर सकती थी, क्या कुछ नहीं कर सकती थी। एक काम करो तुम, चलो मैं आता हूँ। अभी तुम किधर जा रहे हो? मैं आता हूँ, मुझे काम है। मैडम को वर्षा ले जाओ। आप इनकी बीवी है ना? ये लीजिए, यहाँ साइन कीजिए। अरे अम्मा साइन करिए तभी डेथ सर्टिफिकेट मिलेगा। यहाँ करिए। ठीक है, देख ये लो, ये शमशान में दे देना। चल रहे। सब कुछ तो चूहे में उड़ा दिया। अब इन दोनों की परवरिश कैसे करूंगी? हे भगवान, हे भगवान, हे भगवान। सारे काम भगवान खुद नहीं करता, कुछ काम हम जैसे शैतानों के लिए छोड़ देता है। डॉक्टर साहब, इनको बचा लीजिए। ये तीसरी मंजिल से गिर गए, उसके बाद कुछ बोल नहीं रहे। कैसे भी करके इनको बचा लीजिए। नर्स, इनको इमरजेंसी वार्ड में ले जाओ और आप पहले एडमिशन फीस भरवा। जल्दी। आप पैसे की फिक्र मत कीजिए, मैं सब कुछ भर दूंगा। आप कैसे भी करके इनको। डोंट वरी, रिलैक्स रिलैक्स। इंश्योरेंस करवाया था अपने पति का? नहीं। आओ कराते हैं। ये मार चुका है। इज ऑलरेडी डेड डॉक्टर। लेकिन उनको थोड़ी ये मालूम, जब तक उनकी जेब में माल है तब तक इसमें जान है। ये लीजिए बिल। पेशेंट का नाम क्या? बलराम नागपाल। स्टार्ट ट्रीटमेंट, चालू करो। हालत बहुत खराब है। ये दवाइयाँ और इंजेक्शंस हैं, इन्हें अभी जाकर फार्मेसी से जल्दी लेकर आओ। क्विक क्विक क्विक। फार्मेसी कहाँ? राइट में। नर्स, गेट मी एन ऑक्सीजन सिलेंडर राइट नाउ। 7,300। जरा बिल पेशेंट के नाम पे बनाना। बलराम नागपाल। ठीक है। इतना धीरे क्यों आ रहे हो? पता नहीं है कि इमरजेंसी है। मुझे नहीं पता था कि मेरी भाई की हालत इतनी बुरी है। क्या मैं उनसे मिल सकता हूँ? प्लीज डू नॉट डिस्टर्ब द डॉक्टर, ओके? आप वहाँ पर जाके बैठो। ये ले एक और लॉट, जा वापस केमिस्ट को दे आ। ये ले, ठीक से लिखना। कमीशन के टाइम पे ना तू बहुत किट किट करता है। अरे विक्रम, मैं कभी झूठ नहीं बोलता। एक्सक्यूज मी, प्लीज कम। जी देखो भाई, इनका केस बिगड़ता जा रहा है। हेमरेज है। आई थिंक न्यूरोसर्जन को बुलाना पड़ेगा। आप भगवान को बुला लीजिए, बस उनको ठीक कर दीजिए। आर यू श्योर? श्योर। उनकी फीस 2 लाख रुपए है। कोई बात नहीं, मैं अरेंज कर दूंगा। ओके नर्स, डॉक्टर वर्मा को फोन लगाओ। ठीक है, चलो। बिल पेशेंट बलराम नागपाल के नाम पे बनाना। जी। बड़े डॉक्टर आ गए हैं, हम उन्हें बचा लेंगे। हाँ। कैसे लोग हैं ये, मुर्दे को भी नहीं छोड़ते। अब आगे देखना क्या नाटक करते हैं लोग। यार तुम लोग भी फंसवाओगे किसी दिन।
ये बॉडी तो डिकम्पोज होना शुरू हो गई है, ज्यादा देर ड्रामा नहीं चल सकता। अरे सर, जब बकरा खुद हलाल होने आया है तो बिरयानी बनेगी भी और हम सब में बटेगी भी। इससे पहले देर हो जाए, ड्रामा शुरू कर दो। अब ये नाटक खत्म होने वाला है। आपको वीडियो चलाना आता है फोन का? हाँ। अभी डॉक्टर साहब आएंगे, सिर्फ उन्हीं का वीडियो लेना। आएंगे मुंह लटका के, बोलेंगे आई एम सॉरी, द पेशेंट इज नो मोर। काश आप लोगों ने मुझे पहले बोला होता। एक्सक्यूज मी। जी डॉक्टर साहब। आई एम सॉरी, पेशेंट इज नो मोर। काश आप लोगों ने मुझे पहले बुला लिया होता। हॅलो हॅलो. हो सर, येतोय आवाज. ओके, चला मी पुन्हा आता पीपीटी शेअर करतोय. येस सर. ओके मॅडम, ठीक आहे. हो हो. ओके, चल. तर आता आपण एक छोटंसं एक व्हिडिओ बघितला. त्याच्यात लक्षात आलंच असेल की वैद्यकीय नीतिशास्त्राची गरज आपल्याला का भासते आहे, किंवा वैद्यकीय व्यवसायात जो एवढा मोठा उदात्त व्यवसाय आहे, ज्या व्यवसायात काम करणारे जे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरांना पृथ्वी तलावरील ईश्वर असं समजलं जातं, तेच आज पृथ्वी तलावरील दानव झालेले आपल्याला दिसून येतात. तर अशा या व्यवसायाचं पावित्र्य नासू दिलं नाही पाहिजे आणि या व्यवसायाचं पावित्र्य जसंच्या तसं राहिलं पाहिजे, यासाठी वैद्यकीय व्यवसायाची नितांत आवश्यकता असं आपल्याला लक्षात येतं. आधी सुरुवातीच्या काळात जर तुम्ही बघाल तर हिपोक्रेटिस ओथ किंवा हिपोक्रेटिस शपथ जे नवीन डॉक्टर होते त्यांना घ्यायला लावली जात असे. म्हणजे ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश केलेला आहे, ज्यांनी वैद्यकीय म्हणजे डॉक्टरची पदवी प्राप्त केलेली आहे, अशा लोकांना ही शपथ घ्यायला लावत असते. आता ही शपथ घेत असताना तो जो डॉक्टर असेल तो असा म्हणायचा की, म्हणजे आता ती पूर्ण शपथ मी इथे सांगू शकत नाही, फक्त त्याचा जिस्ट सांगतोय की तो असं म्हणायचा की मी माझे गुरु, माझे आई वडील आणि देवी देवतांच्या सक्षम साक्षी राहून अशी शपथ घेतो की मी जो हा व्यवसाय निवडलेला आहे, या व्यवसायात मी प्रामाणिक राहील, या व्यवसायात मी कोणाची अहित करणार नाही, या व्यवसायात मी रुग्णाला चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट देईल, त्याचप्रमाणे कोणालाही विष देणार नाही, गर्भपाताचं औषध देणार नाही, तसंच रुग्णाच्या घरी मी जर गेलो तर तिथे पेशंट असेल असं समजूनच मी घरी जाईल, रुग्णांच्या नातेवाईकांना, कुटुंबियांना कुठल्याही प्रकारचे अपशब्द बोलणार नाही, त्रास देणार नाही. अशी ही एक हिपोक्रेटिस ओथ त्यावेळेस घेतली जात होती. आज मात्र ही ओथ घेतली जात नाही. ती का घेतली जात नाही याच्याबद्दल चर्चा नंतर करू आपण, पण आज मात्र ही ओथ घेणं कंपल्सरी नाही, कारण प्रत्येक देशाने किंवा प्रत्येकाने आता आपली एक विशिष्ट आचारसंहिता निर्माण केलेली आहे. आपले काही नैतिक मूल्य त्यांनी निर्माण केलेले आहेत, काही नैतिक नियम त्यांनी निर्माण केलेले आहेत. तर या ओथचं महत्व काय होतं की डॉक्टर हा नैतिक समुदायाचा एक घटक आहे याची जाणीव त्यातून निर्माण होत होती. डॉक्टरला आपल्या व्यवसायाचा हेतू साध्य करण्यासाठी सामूहिक जबाबदारीची जाणीव त्यातून निर्माण होत होती आणि म्हणून ही हिपोक्रेटिस ओथ घेतली जात होती. आता पुढे आपण बघणार आहोत डॉक्टर रुग्ण यांचे संबंध, की डॉक्टर आणि रुग्ण यांचे संबंध कसे असायला पाहिजे. पण त्याआधी डॉक्टरांची कर्तव्य काय आहेत, नेमकं डॉक्टरांनी कुठली कर्तव्य पार पाडायला पाहिजे, कुठल्या जबाबदाऱ्या त्यांनी निभवायला पाहिजेत, याच्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करू. पहिलं डॉक्टरांचं कर्तव्य आहे, डॉक्टरांनी उच्च प्रकारचे आदर्शात्मक आचरण करावे.
म्हणजे डॉक्टरांचं आचरण कसं असायला पाहिजे, एकदम आदर्शात्मक असायला पाहिजे, की उद्या समजा जर कोणी म्हटलं की नाही हा अमुक प्रकारचा डॉक्टर एक आदर्श डॉक्टर आहे, हा रुग्णाशी चांगल्या पद्धतीने वागतो आहे, रुग्णाशी चांगल्या पद्धतीने बोलतो आहे, त्यांचा रोगाचं व्यवस्थित निदान करतो आहे, असा एक आदर्श डॉक्टराने ठेवायला पाहिजे. दुसरं, रुग्णाच्या दृष्टीने विचार करून कोणताही निर्णय घ्यावा, अधिक पैसा मिळवण्याचा हेतू ठेवू नये. म्हणजेच डॉक्टरांनी नेहमी रुग्ण आणि त्याचं कुटुंब याच्या दृष्टीनेच विचार करायला पाहिजे, की मला अमाप पैसा मिळवायचा. आता तुम्ही बघितलं असेल की मेलेल्या माणसाकडनंही डॉक्टर्स लोक पैसे घेताना दिसत आहे. आणि ती पिक्चर जरी असली तरी वास्तविक ही परिस्थिती आहे. कित्येक ठिकाणी आपल्याला असं दिसते की एखादा व्यक्ती मेलेला असतो, परंतु त्याला व्हेंटिलेशनवर ठेवून 2-4-5 दिवस काढले जातात. तर डॉक्टरांनी पैशाच्या हव्याच्या पोटी अशा चुकीचे कामं करू नये. तिसरं, मानवाबद्दल आदर दाखवून वैद्याने वैद्यकीय सेवा भावाने द्यायला पाहिजे. मी आजच सांगितलं की वैद्यकीय व्यवसाय किंवा धंदा नाही, तर वैद्यकीय ही सेवा आहे आणि म्हणून त्याला सेवाच म्हटलं जाते. जर तो अन्य प्रकारच्या धंद्यांसारखा असता तर मात्र पैशाची हवस असणे साहजिक आहे, परंतु वैद्यकीय व्यवसाय एक प्रकारची काय आहे, सेवा आहे आणि म्हणून त्याने तो व्यवसाय कसा करायला पाहिजे, सेवा भावानेच करायला पाहिजे. आणि चौथं, रुग्णाशी व आपल्या सहकाऱ्यांशी वैद्याने प्रामाणिकपणे राहायला पाहिजे. आपल्याला असं दिसते की आजचे डॉक्टर बिलकुलही प्रामाणिक नाहीत. ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे स्वतःचा कसा फायदा होईल, स्वतःला कशी जास्तीत जास्त मिळकत मिळेल याचाच विचार करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून त्यांनी कसं असायला पाहिजे, तर ते प्रामाणिक असायला पाहिजे. ही झाली डॉक्टरांची मूलभूत कर्तव्य. आता आपण थोडासा विचार डॉक्टर आणि रुग्ण यांच्या संबंधाकडे, यांचे काय संबंध असायला पाहिजे. तर पहिलं सर्वात महत्वाचं आहे की डॉक्टर आणि रुग्ण व त्याच्या कुटुंबियांशी पितृत्वाच्या भूमिकेतून वागायला पाहिजे. कारण पितृत्वाची भूमिका याकरिता आपण म्हणतो आहे की डॉक्टराला त्या रुग्णाप्रती संपूर्ण माहिती असते. तो आपल्या ज्ञानाने आणि कौशल्याने योग्य प्रकारे रोगाचं निदान करू शकतो आणि योग्य मार्गदर्शन त्यांना करू शकतो. आणि म्हणून डॉक्टरने रुग्णांसोबत किंवा त्याच्या कुटुंबियांसोबत पितृत्वाची भूमिका ने वागायला पाहिजे. दुसरं, रुग्णात स्वतःचा जीव व शरीर याची काळजी घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, याचे भान डॉक्टराला असायला पाहिजे. आपण आधीच म्हटलं की रुग्णाचे हक्क काही आहेत आणि त्या हक्कामध्ये सर्वात महत्वाचा हक्क आहे की रुग्णात स्वतःचा जीव आणि स्वतःची काळजी घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. की एखादा आला आणि त्याला जबरदस्तीने कोंबून ICU मध्ये दाखल करणे आणि त्याच्यावर एकदम उपचार करणे नाही. याच्यात पहिले रुग्णाची संमती महत्वाची आहे. जर रुग्ण संमती देत नसेल तर मात्र डॉक्टराने त्याला बळजबरीने ऍडमिट करून घेणं योग्य नाही. म्हणून शक्य तेवढे अचूक निदान उपचार करणे अपेक्षित आहे. तिसरं असे की रुग्णांचा उपचार सेवाभाव वृत्तीने करायला पाहिजे. मी आताच सांगितलं की डॉक्टर ही एक वैद्यकीय ही एक सेवा आहे आणि त्यांनी नेहमी ती सेवाभावानेच करायला पाहिजे. परंतु मी मगाशी जेव्हा सुरुवातीलाच म्हटलं की नाशिक मधल्या 172 डॉक्टरांनी काय म्हणतात आपल्या हॉस्पिटलमधनं कोविड सेंटर काढावे असं आजची सकाळची न्यूज आहे. असा एक अर्ज मुख्यमंत्र्यांकडे केलेला आहे. तो चुकीचा आहे. तुम्हाला पैसा मिळवायचा आहे तर मग अन्य दुसरे व्यवसाय आहेत ना, मग तुम्ही डॉक्टरीकडे कशाला येता, बरोबर आहे. तर नेहमी त्यांनी सेवाभाव वृत्तीने रुग्णाचा उपचार करायला पाहिजे. चौथं, डॉक्टरने रुग्णाचा आजार व उपचाराविषयी सर्व माहिती व्यवस्थित रुग्णाला पुरवायला पाहिजे. आजकाल आपल्याला दिसून येते की डॉक्टर काहीच सांगत नाही. थोड्या वेळाआधी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये दिसतंय की एक काय म्हणतात ब्रेन स्पेशालिस्ट येतो, न्यूरोलॉजिस्ट येतो आणि फक्त सरळ आतमध्ये जातो आणि सरळ बाहेर निघतो, परंतु तो रुग्णाबद्दल किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना कुठलीही माहिती देत नाही. आणि आपल्याला दिसून येतं की मोठे मोठे हॉस्पिटल जर आपण बघितले तर रुग्ण आतमध्ये ऍडमिट असतो, त्याच्यावर काय उपचार सुरू आहे काय नाही हे आपल्याला माहित नसते आणि बिचारे त्याचे नातेवाईक बाहेर कुठेतरी झाडाखाली कुठेतरी आडोसा घेऊन बसलेले असतात. हे चुकीचं आहे. डॉक्टरांनी नेहमी रुग्णाला पूर्ण माहिती द्यायला पाहिजे. सर्वात महत्वाचे, कधी कधी रुग्णास केवळ एक जिवंत शरीर म्हणून निरनिराळे प्रयोग किंवा उपचार केले जातात. आता ही तेवढं शक्य आहे की रुग्णाला काय एक जिवंत शरीर म्हणून त्याच्यावर उपचार केले जातात, परंतु त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाते, त्याचे ऑपरेशन केले जातात. परंतु डॉक्टरांनी हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की त्या जिवंत शरीराच्या आतमध्ये मन देखील आहे, याचा सुद्धा विचार डॉक्टरांनी करायला पाहिजे. 6वं, रुग्णाच्या संदर्भात कोणताही निर्णय घेत असताना कुटुंब आणि डॉक्टर यांचे परस्पर सहकार्य व संमतीने तो घेतला पाहिजे. आता रुग्णासंदर्भात कुठलाही निर्णय घेत असेल
जर रुग्ण मानसिकदृष्ट्या सदृढ असेल, व्यवस्थित असेल, तर रुग्णाशी चर्चा करायला पाहिजे. आणि जर तो मानसिकदृष्ट्या सदृढ नसेल तर त्याच्या कुटुंबियातील जे जवळचे लोक आहेत, त्याचे जे मित्रमंडळी आहेत, त्यांच्या सहकार्याने काय करायला पाहिजे, तर कुठलाही निर्णय घ्यायला पाहिजे. 7वं, रुग्णाने दिलेल्या माहितीचा डॉक्टरने आदरपूर्वक विचार करायला पाहिजे. आजकाल डॉक्टर रुग्ण जे सांगतो त्याच्याकडे लक्षही देत नाहीत. तर डॉक्टरांनी काय करायला पाहिजे, तर रुग्णाने दिलेल्या माहितीचा आदरपूर्वक विचार करायला पाहिजे. असं म्हटलं जाते की प्रत्येक डॉक्टराने कमीत कमी 18 मिनिटे एका रुग्णाला द्यायला पाहिजे. कमीत कमी 18 मिनिटे, की 18 मिनिटे त्यांनी त्याच्याशी संवाद साधायला पाहिजे. परंतु आजकाल अधिक रुग्ण पाहण्यासाठी, जास्त पैसा मिळवण्यासाठी हार्डली 2 या 3 मिनिटं डॉक्टर हा रुग्णाशी बोलत असतो आणि त्याचा रोगाचं निदान काय आहे त्याला सांगत असतो. तर असं करू नये. कमीत कमी 18 मिनिटं तरी द्यायला पाहिजे. रुग्ण पुन्हा पुन्हा विचारणा करत असेल तर रुग्णाला सत्य माहिती द्यायला पाहिजे. रुग्णाची इच्छा नसेल तर त्याला कुठलीही माहिती देऊ नये. सत्य न लपवता सरळ भाषेत त्याला सांगायला पाहिजे. 11वं, कोणतीही वाईट माहिती एकदम न देता टप्प्याटप्प्याने द्यायला पाहिजे. समजा एखाद्या रुग्णाला असाध्य रोग झालेला असेल तर त्याला एकदम सांगू नये की तुला कॅन्सर झालेला, अरे बाबा. त्याला जी काही माहिती द्यायची आहे त्याची सांत्वना करत त्याला टप्प्याटप्प्याने ती माहिती द्यायला पाहिजे. माहिती देत असताना ती स्पष्ट आणि मृदू भाषेत देणे व रुग्णाशी केला जाणारा व्यवहार मानवी असाव्यास पाहिजे. नाही तर तुम्ही त्याला माहिती देत असाल की तुला कॅन्सर झालेला आहे आणि ते तुम्ही एकदम परखड आवाजाने, मृदू भाषेत न बोलता सरळ तुम्ही बोलत असाल तर ते चुकीचं आहे. रुग्ण किंवा त्याच्या रुग्ण कुटुंबियांशी आशा नेहमी जागृत राहील असे कथन करायला पाहिजे. डॉक्टरांनी, मी आता सांगितलं की डॉक्टरांनी रुग्ण किंवा त्याच्या कुटुंबियांची सांत्वना करायला पाहिजे, त्यांच्यात आशा निर्माण करायला पाहिजे. अशा पद्धतीने त्याने रुग्णासोबत वागायला पाहिजे. 14, डॉक्टरांनी रुग्णाचा विश्वास संपादित करायला पाहिजे. हा सर्वात मोठी बाब इथे आपल्याला दिसून येते की आजकाल डॉक्टरांवर रुग्णाचा विश्वास राहिलेला नाहीये आणि त्याचं कारण डॉक्टर स्वतः जबाबदार आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत की रुग्ण जबाबदार आहे, याचे कारण डॉक्टर स्वतः जबाबदार आहेत. तर डॉक्टराने सर्वात पहिले रुग्णाचा विश्वास संपादित करायला पाहिजे. कारण जर तुम्ही ट्रीटमेंट द्यायत असाल आणि जर रुग्णांचा तुमच्या डॉक्टरवर विश्वास नसेल तर त्या ट्रीटमेंटचा कुठलाही उपयोग होणार नाही, रुग्ण बरा होणार नाही. आणि म्हणून डॉक्टरांनी नेहमी काय करायला पाहिजे, रुग्णाचा सर्वात आधी विश्वास संपादन करायला पाहिजे. रुग्णाला झालेल्या आजाराबद्दल तो जिवंत असताना आणि त्याच्या मृत्यू झाल्यानंतरही गुप्तता पाळली पाहिजे. जर आजार थोडासा वेगळ्या पद्धतीचा असेल किंवा तो सांगण्यासारखा नसेल तर डॉक्टरांनी मात्र तो जिवंत असतानाही आणि रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही त्या आजाराची गुप्तता पाळणे अनिवार्य आहे. डॉक्टराने त्याच्या सहकार्याकडून रुग्णाची भुरळ पाडू नये. आता तुम्हाला दिसते आजकाल की डॉक्टर आणि त्याचे सहकारी, आता थोड्या वेळा आधी आपण बघितलं की त्यांनी 7,500-8,000 हजार रुपयाची औषध आणली, त्याचे सहकारीच होते नर्स वगैरे, आणि तीच औषध पुन्हा मेडिसिनच्या दुकानामध्ये परत केली. म्हणजे काय करत आहे, तर हे डॉक्टर आपल्या सहकाऱ्यांशी मिळून रुग्णांची भुरळ पाडताना आपल्याला दिसत आहे. अनावश्यक टेस्ट करायला लावतात, अनावश्यक काय म्हणतात टेस्ट करून दुसऱ्या डॉक्टरांची व्हिजिट घ्यायला लावतात. तर अशा प्रकारे डॉक्टरांनी रुग्णांची भुरळ पाडू नये. डॉक्टरने आपल्या रुग्णाच्या आजाराची अतिशयोक्ती करू नये किंवा त्याकडे दुर्लक्ष करू नये. म्हणजे एखाद्या रुग्णाला आजार झाला असेल तर त्याची अतिशयोक्ती करू नये, तसंच त्याच्याकडे दुर्लक्षही करू नये. तर डॉक्टरांनी त्याच्याकडे लक्ष देऊन त्याला सांत्वना देत त्या आजाराचं निदान करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. रुग्णाला तपासताना डॉक्टरला त्याचा स्वभाव आणि गुणदोष कळून येतात. म्हणजे रुग्णाचा स्वभाव कसा आहे, त्याचे गुणदोष कुठले कुठले आहेत हे डॉक्टरांना कळते. तर डॉक्टरांनी अशा रुग्णाचे स्वभाव किंवा गुणदोष जाहीर करू नये, ते गुपितच ठेवायला पाहिजे असं मला इथे म्हणायचं आहे. 19, डॉक्टरने आपली व्यावसायिक जबाबदारी ओळखून काम करावे. त्यांनी समूह प्रॅक्टिस आणि जाहिरात यांच्यापासून दूर राहावे. तसंही समूह प्रॅक्टिसला मान्यता मिळालेली नाही. मेडिकल काउन्सिलमध्ये समूह प्रॅक्टिसला मान्यता मिळालेली नाही, कारण समूह प्रॅक्टिसमुळे रुग्णाची पिळवणूक होत असते. आता समूह प्रॅक्टिस कशी, आपण जातो एका डॉक्टरकडे, तो डॉक्टर आपल्याला दुसऱ्या डॉक्टरकडे प्रिफर करतो, दुसरा डॉक्टर आपल्याला अजून कुठेतरी तिसरीकडे प्रिफर करतो, तो टेस्ट देतो, सिटी स्कॅन देतो, MRI देतो. तर हा काय आहे, सर्व समूह आहे आणि हा समूह काय करतोय, रुग्णांची फसवणूक करत आहे. तर अशा प्रकारे डॉक्टरांनी समूह प्रॅक्टिस किंवा जाहिरातीबद्दल बोलायचं झालं तर आजकाल प्रत्येक डॉक्टर आपल्या हॉस्पिटलची आणि स्वतःची जाहिरात करताना दिसतो. जर डॉक्टर स्वतः तज्ञ असेल, योग्य असेल तर त्याला जाहिरात करण्याची गरज काय आहे, बरोबर आहे.
पण आणि जाहिरात करायचीच असेल तर अमुक रोगाला या हॉस्पिटलमध्ये इतका खर्च येणार आहे, याच्यापेक्षा 1 रुपया कमी किंवा जास्त येणार नाही, अशा पद्धतीने तरी जाहिरात करायला पाहिजे. फक्त तुम्ही जाहिरात करता काय इथे हार्टचं व्यवस्थितपणे ऑपरेशन होते, इथे कॅन्सरचं व्यवस्थितपणे ऑपरेशन होते, परंतु अशी जाहिरात करून फायदा काय? अक्षरशः तुम्ही रुग्णांची भुरळ घालत आहे असं आपल्याला दिसून येते. वैद्य रुग्ण संबंधाचा भाग म्हणून रुग्णाचे हक्क सुद्धा विचारात घेतले जातात आणि ते फार महत्वाचे. आता जो रुग्णाचे हक्क कुठले आहेत ते आपण बघू. रुग्णाला आपला वैद्य निवडण्याचा हक्क आहे. म्हणजे प्रत्येक रुग्ण हा आपला डॉक्टर स्वतः निवडू शकतो. त्याला कोणीही जबरदस्ती किंवा डॉक्टर जबरदस्ती करू शकणार नाही की तू माझ्याचकडे मीच तुला ट्रीटमेंट करेल. प्रत्येक रुग्णाला आपला डॉक्टर निवडण्याची पूर्ण हक्क आहे. दुसरं, डॉक्टराकडून आजाराबाबत पुरेशी माहिती मिळाल्यानंतर उपचार घेण्याचे अथवा न घेण्याचे हक्क रुग्णाला आहे. समजा एखाद्या डॉक्टरकडे आपण गेलो आणि आपल्याला पुरेशी माहिती मिळाली तर त्याच्याजवळूनच उपचार करायला पाहिजे असं नाही. आपण आपल्याला वाटेल तर आपण दुसरं मत, सेकंड थॉट घेऊ शकतो आणि दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ शकतो. रुग्णाला नियमाप्रमाणे सर्व उपचार करणाऱ्यांचा परिचय असणे गरजेचं आहे. आता हा रुग्णाच्या अधिकारामध्ये येत असतो, हक्कामध्ये येत असतो की माझ्यावर जे डॉक्टर उपचार करणार आहेत, जे कोणी काही उपचार करणार आहेत त्याची संपूर्ण माहिती, त्यांचा संपूर्ण परिचय असणं मला गरजेचं आहे. की आताच मी सांगितलं की रुग्णाला दुसरे मत घेण्याचा काय, म्हणजे सेकंड थॉट तो घेऊ शकतो. आणि मी तुम्हाला पुन्हा इथे सांगतो की प्रत्येकाने म्हणजे रोगांच्या संदर्भात किंवा डॉक्टरकीच्या संदर्भात नेहमी दुसरं मत घेणं अनिवार्य आहे. कितीतरी तुम्ही म्हणजे मी एक क्राईम पेट्रोलमध्ये एक सिरियल बघत होतो. एका व्यक्तीला HIV सारखा रोग झालेला होता. म्हणजे डॉक्टरांनी रिपोर्ट दिली की त्याला HIV झालेला आहे. त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं, सर्व झालं. त्याच्या एका मित्राने म्हटलं की तू तिथे एकदा चेक केलं, एकदा दुसरीकडे जाऊन चेक कर. दुसरीकडे गेल्यानंतर तिथे त्याची रिपोर्ट ही जी आहे ती निगेटिव्ह आलेली होती. तर मित्रांनो एक सांगतो की कमीत कमी रोगाच्या संदर्भात, आपल्या शरीराच्या संदर्भात, आपल्या प्रकृतीच्या संदर्भात सेकंड थॉट घेणं अनिवार्य आहे. रुग्णाला करण्यात येणाऱ्या उपचारातील संशोधनाची माहिती मिळण्याचा हक्क आहे. म्हणजे रुग्णाला उपचारात काही संशोधन होत असेल तर त्याची माहिती रुग्णाला मिळणं गरजेचं आहे. उपचारासाठी मिळू शकणाऱ्या आर्थिक मदतीची माहिती मिळण्याचा अधिकार आहे. आजकाल गव्हर्नमेंटने किंवा सरकारने खूप अशा वैद्यकीय सेवा मोफत देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर अशा ज्या वैद्यकीय सेवा आहेत किंवा ज्याच्याद्वारे आर्थिक मदत केली जाते, अशा कुठल्या असे कुठले काय म्हणतात हे असेल योजना असतील तर अशा योजनांची माहिती रुग्णाला करून देणं गरजेचं आहे. आजकाल आपल्याला दिसून येते की काय म्हणता येईल आपल्याला मेडिक्लेम पॉलिसी दिसून येते. कित्येक डॉक्टर, मी स्वतः सांगतो आहे की माझ्याकडे एक मेडिक्लेम पॉलिसी आहे आणि मी त्या पॉलिसी ज्याच्याकडनं काढली त्याला विचारलं की मला कोविड झालेला आहे तर मी अशा परिस्थितीत कुठे जाऊ शकतो आणि कुठे ऍडमिट होऊ शकतो. तर त्यांनी मला हॉस्पिटलची लिस्ट दिली नागपुरातल्या आणि मी फक्त एका हॉस्पिटलला विचारणा केली तर त्यांनी म्हटलं की आम्ही पहिले तुम्हाला पैसे भरावे लागतील, सगळे पैसे भरल्यानंतर तुम्हाला जे बिल मिळेल ते बिल तुम्ही तिथे चॅलेंज करा आणि ते तुम्ही रिएम्बर्स करा. मग काय फायदा मेडिक्लेम पॉलिसी? एकीकडे तुम्ही लिस्ट देता आणि दुसरीकडे काहीही होत नाही, स्वतःच्याच खिशातनं पैसे चाललेले आहे. तर अशा म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच इथे की डॉक्टरांनी रुग्णांना ज्या काही आर्थिक योजना असतील उपचाराच्या संदर्भात त्याची माहिती द्यायला पाहिजे. मला एक हॉस्पिटल आठवत आहे, नाव नाही आठवत आहे, परंतु रिसेंटली माझ्या एका नातेवाईकाचं थ्रोट कॅन्सरचं ऑपरेशन झालं. तर त्या डॉक्टरांनी स्वतः सांगितले की तुम्ही ऑपरेशन आमच्या इथे करा, कारण सरकारद्वारे 2,60,000 रुपयाची मदत तुम्हाला मिळते. आणि ऑपरेशन केल्यानंतर नक्कीच 2,60,000 रुपयाची मदत त्यांना मिळाली आणि विनाशुल्क एकही पैसा न लागता त्या व्यक्तीचं ऑपरेशन योग्य प्रकारे झालेलं आहे. तर अशा प्रकारे डॉक्टरांनी रोग्यांना योग्य त्या योजनांची माहिती द्यायला पाहिजे. आता नरेंद्र सर, हॅलो हॅलो, हा बोला ना सर. मी काय म्हटलं, अजून 15-20 मिनिटं घेता येईल ना? हॅलो 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 सर. हो घेता येईल सर, घेता येईल, काही हरकत नाही. हो हो आरामात सर. चालेल, काही हरकत नाही. आता वैद्यकीय नीतिशास्त्राची तत्वे काय आहेत? तर वैद्यकीय नीतिशास्त्राची एकूण 4 तत्वे सांगितलेली आपल्याला दिसून येतात. ती 4 तत्वे प्रिन्सिपल ऑफ बायोमेडिकल एथिक्स या ग्रंथात वैद्यकीय नीतिशास्त्राची 4 तत्वे आहेत. एक आहे रुग्णाची स्वायत्तता, म्हणजे उपचार घेण्याचा अथवा नाकारण्याचा रुग्णाला पूर्ण अधिकार आहे. यालाच रुग्णाची स्वायत्तता असं म्हणतात. म्हणजे मी उपचार तिथे करायला पाहिजे किंवा मी तो उपचार तिथे न करायला पाहिजे याची डिसिजन घेणं, याचा निर्णय घेणं हा याचा मला पूर्ण अधिकार आहे.
दुसरं, समजा एखाद्या वेळेस एखादा रुग्ण त्याची मानसिक क्षमता नसेल, तो बौद्धिक क्षमताही नसेल, किंवा ऍक्सिडेंट झालेला असेल किंवा मूर्छित पडलेला असेल, तर अशा वेळेस मात्र त्याच्या घरचे जे नातेवाईक आहेत, त्याचे घरचे लोक जे आहेत, त्यांनी त्यावेळेस निर्णय घ्यायला पाहिजे की या रुग्णाचे इथे उपचार करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे. दुसरी जी वैद्यकीय नीतिशास्त्र तत्व आपल्याला दिसून येते ते आहे परोपकार भाव. डॉक्टरांनी केवळ रुग्णाचे हित पाहावे, म्हणजे आर्थिक लोभ टाळावा, की मला जे काही करायचं आहे ते नेहमी परोपकार भावानेच मी करेल, मला इथे खूप पैसा मिळवायचा आहे किंवा साधन संपत्ती मिळवायची आहे अशी भूमिका डॉक्टरांनी ठेवू नये. रुग्णाचं हे हित यालाच त्यांनी प्राधान्य द्यायला पाहिजे आणि हेच डॉक्टरांचं सर्वात मोठं कर्तव्य आहे. तिसरं आपल्याला दिसते साधकता, अर्थात डॉक्टर रुग्ण विषयी केवळ शुद्ध व निकळ हितचिंतक वृत्ती बाळगावी, अर्थात रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत इजा न पोचविणे हा या तत्वामागचा उद्देश आहे. म्हणजे साधकता म्हणजे काय, की माझ्या इथे आलेला रुग्ण याला कुठल्याही पद्धतीने इजा होणार नाही याची काळजी डॉक्टरांनी घ्यायला पाहिजे. एक वेळा उपचार झाले नाही तर चालेल, बरोबर आहे, परंतु रुग्ण ज्या परिस्थितीत आला त्यापेक्षा वाईट परिस्थिती त्याची होऊ नये इथे डॉक्टरांनी लक्ष घ्यायला पाहिजे. कोविडमध्ये असे भरपूर उदाहरणं आपल्याला दिसून येतात की रुग्ण व्यवस्थित पद्धतीने हॉस्पिटलमध्ये जातो आणि त्याचा मृतदेह बाहेर निघताना आपल्याला दिसतो. तर डॉक्टरांनी याची एक काळजी घ्यायला पाहिजे की रुग्ण एकदा ज्या परिस्थितीत आला तो त्याच परिस्थितीत राहायला पाहिजे, तो त्या परिस्थितीतून सुधारत असेल तर त्याला सुधारायला पाहिजे, परंतु त्याला जर तुम्ही इजा पोचवत असाल आणि त्याची परिस्थिती अजून जर वाईट करत असाल तर हे मात्र चुकीचं आहे. आणि सगळ्यात शेवटी जे तत्व आहे ते आहे न्यायाचं तत्व, की डॉक्टरांनी न्यायप्रिय असायला पाहिजे. उदाहरण घ्यायचं झालं तर औषधीचा तुटवडा असेल तर डॉक्टरांनी अशा वेळेस काय करायला पाहिजे, कुठल्या रुग्णाला ती औषध आपण द्यायला पाहिजे, त्या औषधीचं काय म्हणतात वाटप कसं करायला पाहिजे याचं नियोजन, याचं तारतम्य बाळगणे डॉक्टरांना गरजेचं आहे आणि ही न्यायबुद्धी डॉक्टरांसाठी अत्यंत आवश्यक आहे. आतापर्यंत आपण जे बघितलं ते बघितलं आहे काय म्हणतात वैद्यकीय नीतिशास्त्राची तत्वे. आता ही जर तत्वे आपण पाळली नाही, म्हणजे जी मी तत्वे सांगितलेली आहे 4 तत्वे, ही जर तत्वे आपण पाळलेली नाहीत किंवा ही जर तत्वे डॉक्टरांनी किंवा वैद्यकीय क्षेत्रात पाळण्यात आलेली नाही तर मात्र वैद्यकीय नीतिशास्त्रात काय होईल, अनीती निर्माण होईल. त्या अनीतीचं स्वरूप कसं आहे, त्या अनीती कोणत्या कोणत्या प्रकारचे आहे याचा विचार आपण थोडक्यात करू. तर पहिली अनीती आपल्याला दिसून येते ती आहे वैद्यकीय क्षेत्रातील विरोधीकरण. आता विरोधीकरण म्हणजे काय, तर तुम्हाला असं लक्षात येईल की आधी एकच डॉक्टर संपूर्ण रोगावर काय म्हणतात उपचार करत होता. जसं तुम्हाला आपला फॅमिली डॉक्टर असेल तर आपला सर्दी झाला तरी आपण त्याच्याकडे जात होतो, खोकला झाला तरी आपण जात होतो, ताप आला तरी जात होतो, डोकं दुखत असेल, हातपाय दुखत असेल, पोट दुखत असेल तरी आपण त्याच्याकडे जात होतो. इव्हन प्रौढ असो, म्हातारा व्यक्ती असो, तरुण असो किंवा लहान बालके असो, याच्यासाठी एकच डॉक्टर होता. मात्र आज रोगानुसार, वयामानानुसार डॉक्टर हे वेगवेगळे झालेले आहेत. सर्दीचा डॉक्टर वेगळा, नाक कानाचा डॉक्टर वेगळा, हाडाचा डॉक्टर वेगळा, डोक्याचा डॉक्टर वेगळा, डोळ्याचा डॉक्टर वेगळा, काय म्हणतात हृदयाचा डॉक्टर वेगळा. आणि याच्यामुळे काय होत आहे की वैद्यकीय क्षेत्रात एक प्रकारचं विरोधीकरण होताना आपल्याला दिसून येत आहे. तर ही एक पहिली अनैतिकता आपल्याला वैद्यकीय क्षेत्रात दिसून येते. दुसरी जी आहे जाहिरातबाजी. मी मगाशीच सांगितलं की डॉक्टर आजकाल त्याला मिळालेले कागदपत्रे, प्रतिष्ठा, कौशल्य, गुणवत्ता, कामगिरी, मानपत्रे यांची जाहिरात करताना दिसतात. तर ही जाहिरात वैद्यकीय नीतीला मान्य नाही, अशा प्रकारची जाहिरात करू नये. आणि मगाशीच सांगितलं की जाहिरात करायची असेल तर एखादा रोग असेल त्याच्यावर किती खर्च येणार आहे याची सुद्धा त्याच्यात जाहिरात असायला पाहिजे, याची सुद्धा माहिती त्या जाहिरातीत असायला पाहिजे. त्याच्यानंतर बक्षीस, प्रेझेंट, कमिशनखोरी हे सुद्धा आपल्याला दिसून येते की जसं मला एखादा रोग झालेला असेल आणि मला जर डॉक्टरनी ब्लड टेस्ट करायला सांगितलं तर डॉक्टर स्वतः सांगतो की तुम्ही याच लॅबमध्ये जा, दुसऱ्या लॅबमध्ये जायचं नाही. तो लॅबचं नावही लिहून देतो, इव्हन वेळ आली तर तो त्या लॅबच्या पर्चीवरच तो ते सगळं लिहून देत असतो. तर इथे मात्र डॉक्टराला कमिशन मिळत असते आणि अशी कमिशनखोरी डॉक्टरांनी थांबायला पाहिजे. त्याचप्रमाणे MR, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, आपलं औषध विकायला पाहिजे, आपल्या कंपनीचा ब्रँड चालायला पाहिजे म्हणून डॉक्टरांना बक्षिसे देत असतात, प्रेझेंट देत असतात. तर डॉक्टरांनी अशा प्रकारचे कार्य करू नये असं वैद्यकीय नीतिशास्त्राला अपेक्षित आहे. औषधे व वैद्यकीय उपकरणांसाठी दुकानं. आजकाल पहिले मेडिकल स्टोअर्स हॉस्पिटल पासून वेगळे असायचे, परंतु आजकाल मात्र हॉस्पिटलमध्येच
मेडिकल स्टोर्स आपल्याला मिळतात आणि ते सुद्धा त्या डॉक्टरचेच असतात. आणि त्याचबरोबर डॉक्टर उपचार करत असताना त्या मेडिकल स्टोर्स मधून औषधे घेत लावत असताना किंवा औषधे देत आणायला लावत असताना किती प्रमाणात ते त्या रुग्णाला ते रुग्णासाठी उपयोगी पडत आहे याच्याबद्दलचे कुठलाही लेखाजोखा आपल्याकडे नसतो. कारण आपण रुग्णाच्या जीवाच्या चिंतेत असतो आणि डॉक्टर मात्र रुग्णाच्या जीवात नाही तर आपलं हॉस्पिटल कसं मोठं होईल, आपल्या हॉस्पिटलमध्ये कधी अधिक पैसा मिळेल याच्याबद्दल विचार करत असतो. त्याच्यानंतर पेटंट कॉपीराईट. एखादी औषध, नवीन औषध जर संशोधन झालं असेल तर तिला पेटंट केलं जातं. काही डॉक्टर अशा पेटंट केलेल्या औषधीचा ज्या डॉक्टरनी पेटंट केलेला आहे त्याला न विचारता त्या औषधीचा वापर करत असतात. तर असं मात्र करू नये. त्याच्यानंतर खर्चिक वैद्यकीय सेवा. आजकाल वैद्यकीय सेवा इतकी खर्चिक झालेली आहे की माणूस आपल्या आयुष्य जीवनभराची कमाई एका दिवसात, 2 दिवसात किंवा 10 दिवसात करताना कोरोनासारख्या रोगावर लोकांचे 10 आणि 20 लाखाचे बिल निघालेले आपल्याला दिसून येत आहेत. बरोबर आहे. तर ही वैद्यकीय सेवा खर्चिक झालेली आहे. जेवढी गरज आहे जेवढी आवश्यकता आहे, जेवढा खर्च येतो तेवढा घ्यायला पाहिजे, याच्यात काही प्रॉब्लेम नाही. परंतु विनाकारण शुल्क आकारून रुग्णाचे आणि रुग्णाच्या कुटुंबियांचं आर्थिक शोषण करणं हे कितपत बरोबर आहे अशा आणि म्हणून ही जी खर्चिक वैद्यकीय सेवा हे सुद्धा वैद्यकीय नीतीला मान्य नाही. त्याच्यानंतर आपल्याला 7वं दिसतं अनावश्यक तपासण्यावर चाचण्या. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादा थोड्या वेळा आधी, पुन्हा त्या व्हिडिओवरच येतो मी, थोड्या वेळा आधी तो आपण व्हिडिओ बघितला की त्या मुलीला रस्त्याने जाताना ॲटोची धडक लागली, थोडीशी स्वेलिंग वगैरे आली असेल, परंतु तिला 7,500 रुपयाच्या काय म्हणतात तपासण्या दिलेल्या होत्या. काही आवश्यकता आहे? काहीच आवश्यकता नाही. आणि डॉक्टर असे करतायत, डॉक्टर असे करताना आपल्याला दिसत आहे. असं नाही की मी वर बोलतोय, हे आपण ज्या समाजात राहतो त्या समाजातीलच हे उदाहरण आहेत की अनावश्यक खर्चिक तपासण्या ज्याची आवश्यकता नाही आहे अशा तपासण्या डॉक्टर रुग्णाला देताना आपल्याला दिसत आहे. सांघिक सेवेतून आर्थिक लूट. मगाशीच बोललेलो होतो की सांघिक सेवा वैद्यकीय नीतीशास्त्राला मान्य नाही. परंतु काय करताय की एखादा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला की त्याच्या पायाला दुखत असेल तर ऑर्थोपेडिक्स नावाचा डॉक्टर स्पेशलिस्ट बोलवला जातो. त्याच्या डोक्यात दुखत असेल तर न्यूरोलॉजिस्ट बोलवला जातो. त्याच्या छातीत दुखत असेल तर हृदयाचा पेशंट म्हणजे स्पेशलिस्ट बोलवला जातो. काय करतायत हे लोक? सांघिक म्हणजे एकत्रित येऊन काय करतायत? रुग्णाची आर्थिक लूट करत आहेत. हे सुद्धा वैद्यकीय नीतीला मान्य नाही आणि म्हणून याला वैद्यकीय अनीती असं म्हटलं जाते. अर्धवट वैद्यकीय ज्ञान. काही नवशिके डॉक्टर असतात, त्यांना पूर्ण ज्ञान नसते आणि तरीही ते मोठे मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण करतात पैशाच्या भरोशावर आणि अर्धवट ज्ञानातून रुग्णाचा उपचार करत असतात. हे सुद्धा मान्य नाही. मानव प्रयोग. आता मानव प्रयोगांची गरज आहे, आवश्यकता आहे, मान्य आहे. परंतु मानव प्रयोग करत असताना त्या रुग्णाची संमती घेणे अनिवार्य आहे. जर तुम्ही त्या रुग्णाची संमती घेत नसाल तर मात्र मानव प्रयोगाला मान्यता नाही. आणि मानव प्रयोग जरी आवश्यक असले तरी त्याकरिता रुग्ण आणि डॉक्टर आणि त्या मानव प्रयोगानंतर काय वाईट परिणाम होऊ शकतात याची सुद्धा संपूर्ण माहिती डॉक्टरांना देणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्त्री भ्रूण हत्या. हा तर असं म्हणता येईल की हा शब्द समाजासाठी कलंक आहे. म्हणजे आज माझ्याकडे एक डाटा आहे, त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे, मी 1 मिनिट, त्याच्यात ते असं म्हणतात की भारताबद्दलच आहे हा. युनिसेफच्या एका अहवालावरून आपणास असे दिसून येते की सुनियोजित पद्धतीने स्त्री भ्रूण हत्या केल्यामुळे भारतात 5 कोटी मुली नष्ट झालेल्या आहेत. विचार करा, 5 कोटी मुली कशाला म्हणतात आणि कशामुळे? तर फक्त गर्भात स्त्री आहे म्हणून. तर वैद्यकीय क्षेत्राने प्रगती केलेली आहे. सोनोग्राफी सारख्या मशिनी उदयास आलेल्या आहेत, संशोधन झालेलं आहे. त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करा ना. परंतु अशा प्रकारे गर्भजल परीक्षण करून आणि जर तिथे स्त्री असेल आणि तिची हत्या करणं हे चुकीचं आहे आणि हे डॉक्टरांनी करू नये. परंतु पैशाच्या हव्यासापोटी डॉक्टर हे भरमसाठ करताना आपल्याला दिसत आहे. सोनोग्राफी मशीनचा गैरवापर चालविलेला आपल्याला दिसून येत आहे. अशा अनेक कृत्यांसाठी डॉक्टरांनी काय करायला पाहिजे? नकार द्यायला पाहिजे. परंतु फक्त पैशाचा विचार त्यांच्या डोक्यात असतो. एका आकडेवारीनुसार तर भारतात दरवर्षी 90 लाख गर्भपात होतात म्हणतात.
म्हणजे खरोखर ही फार मोठी समस्या आपल्या भारतासारख्या देशात आपल्याला दिसून येते. ही लाजिरवाणी गोष्ट आहे, शेमफुल, म्हणजे एकदम याला काय म्हणता येईल की या गोष्टीला कसं पूर्णतः बंद करता येईल याच्यासाठी शासनाने आणि डॉक्टरांनी पूर्ण प्रयत्न करायला पाहिजे. त्याच्यानंतर जे आहे सरोगेट मदर, भाडोत्री माता. आता सरोगेट मदर ही सुद्धा एक नवीन समस्या निर्माण झालेली आहे की ज्या दाम्पत्यांना मुलं नसतील ती एखाद्या स्त्रीला भाड्याने घेऊन तिच्यामध्ये गर्भ तयार करून मुलं प्राप्त केले जातात. ओके, चांगलं आहे, विज्ञानाच्या तंत्रज्ञानात ज्यांच्याकडे नसेल त्यांनी हे करायला पाहिजे, मला याच्याबद्दल शंका नाही. परंतु यासाठी डॉक्टर काय करतात, ग्रामीण क्षेत्रातील गोरगरीब मुलींना घेऊन येत आहेत. त्यांची शारीरिक क्षमता नसतानाही त्यांच्या गर्भामध्ये म्हणजे त्यांना प्रेग्नेंट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्याकडनं जन्माला आलेलं मूल त्यांना कमी पैसे देऊन स्वतः जास्त पैसे देऊन विकण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे मात्र मान्य नाही. सरोगेट मदर ओके, ही जी नवीन काय म्हणतात, हा जो वैद्यकीय क्षेत्रात नवीन जे संशोधन लागलेलं आहे या संशोधनाचा लागलेला याबद्दल आनंद आहे, परंतु त्याचं हे करू नये. एक उदाहरण माझ्याकडे असं आहे की त्या उदाहरणामध्ये एक डॉक्टर, स्त्री डॉक्टर एका हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथे तिला सरोगेट मदरचा प्रकार दिसला. जेव्हा तिने त्या मातेचं, भाडोत्री मातेचं परीक्षण केलं तेव्हा त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन फार कमी होतं, त्या फार वीक होत्या. तर अशा भाडोत्री मातेंचा, अशा मुलींचा, अशा स्त्रियांचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रात केला जात आहे, हे मात्र चुकीचं आहे. मला इथे एवढं म्हणायचं आहे. त्याच्यानंतर मानवी अवयवांची तस्करी, इथे खूप दूर जाणार नाही, तुम्हाला माहितच असेल, मानवी अवयवांची तस्करी फार मोठ्या प्रमाणात आपल्या देशात होताना दिसून येत आहे. मी स्वतःच्या डोळ्याने तर बघितलेलं नाही, परंतु टीव्ही आणि न्यूज मध्ये किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही मला मिळालं की करोना काळामध्ये अनेक लोकांचे शारीरिक अवयव काढण्यात आलेले आहेत. आता त्याचं माझ्याकडे प्रूफ नाही की फक्त ऐकण्यावरून मी हे सांगतो आहे, परंतु मानवी अवयवांची तस्करी होत नाही अशातला भाग नाही. मानवी अवयवांची सुद्धा तस्करी होत आहे आणि याच्यात डॉक्टरांचा सहभाग आहे, तर डॉक्टरांनी हे सुद्धा करू नये. वैद्यकीय उपकरणांचा पुनर्वापर, पुन्हा आपल्याला दिसतोय की वैद्यकीय उपकरणाचा पुनर्वापर करण्यात येत आहे. काय म्हणतात, सलाईनला लावलेल्या सिरिंजचा पुन्हा वापर करता येतात, ताप मोजण्याचा पुन्हा वापर करण्यात येत आहे. आत्ताच जर तुम्ही कालची किंवा आजची न्यूज बघाल तर तुम्हाला त्याच्यात दिसेल की काही मशीन्सना सॅनिटाईज करण्याचा प्रयत्न केला जात आहे काही हॉस्पिटलमध्ये. का बरं केला जात आहे? कारण त्याच्यामध्ये कोरोना व्हायरस जिवंत राहतो असं म्हटलं जात आहे. न्यूज बघा तुम्हाला, तर तुम्हाला हे तर आपल्याला असं दिसेल की अशा म्हणजे वैद्यकीय उपकरणाचा पुनर्वापर करताय, कारण खर्च टाळावा आणि पैशाची मिळकत जास्त असावी म्हणून त्या उपकरणाचा पुनर्वापर करताना आपल्याला दिसत आहे. जन्मजात मुलांचे अपहरण, हे सुद्धा आपल्याला माहित आहे की हॉस्पिटलमधून मुलगा जन्माला आल्याबरोबर त्याचं अपहरण होताना दिसत आहे. इथे प्रत्यक्ष रूपात नसेल परंतु अप्रत्यक्ष रूपात डॉक्टर सहभागी असतात. सर्वच्या सर्व मी म्हणत नाहीये, परंतु काही डॉक्टर सहभागी असतात असं मला म्हणायचं आहे. अनावश्यक नसताना सिजरिंग करणे हा एक दुसरा प्रकार आपल्याला देतं. आधी आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येते की आधी स्त्रियांच्या ज्या डिलिव्हरी आहेत त्या घरी व्हायच्या, त्यांच्या प्रसूती ह्या घरी व्हायच्या, तेव्हा डॉक्टरांची वगैरे गरज नव्हती आणि तेव्हा सीझर वगैरे नावाची तर संकल्पना सुद्धा उदयास आलेली नव्हती. मग त्यावेळेस काय मुलं जन्माला येत नव्हते का? येत होते. परंतु आज कुठेही जा, नॉर्मल डिलिव्हरी होताना दिसतच नाही, नॉर्मल प्रसूती होताना दिसतच नाही. सगळ्या ठिकाणी आपल्याला काय दिसत आहे तर सिजरिनद्वारेच प्रसूती करण्यात येत आहे. तर हे कशासाठी? कारण मी थोड्या वेळा आधी तुम्ही त्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल की नॉर्मल डिलिव्हरी नाही, सिजरिन डिलिव्हरीच झाली पाहिजे, कारण त्याच्यामुळे पैसे किंवा मिळकत जास्त होत असते म्हणून. तर हे सुद्धा टाळायला पाहिजे. सेवा शुल्कातील अतिरिक्त वाढ, सेवा शुल्कातील डॉक्टर भरपूर अतिरिक्त पैसा घेताना आपल्याला दिसतो आहे, जे काही लोकांना म्हणजे समाजातील खालच्या दर्जाच्या लोकांना किंवा जे आर्थिकदृष्ट्या काय म्हणतात मंदावलेले आहेत अशा लोकांना एवढा सेवा शुल्क देणं शक्य होणार नाही. बोगस अप्रशिक्षित डॉक्टरांची समस्या, ही सुद्धा एक समस्या आहे, कारण डॉक्टर की पेशामध्ये फार अमाप पैसा आहे, त्याच्यामुळे बोगस अशिक्षित डॉक्टर सुद्धा आपल्याला समाजात दिसून येतात, ज्यांच्याकडे कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र नाही, ज्याच्याकडे कुठलीही शासनाची मान्यता नाही, असे सुद्धा डॉक्टर आपल्याला दिसत असतात. अवयव प्रत्यारोपण हा सुद्धा एक प्रकार आहे. आणि सगळ्यात शेवटी ज्याच्यावर मला वाटते नरेंद्र सर त्यांच्या याच्यावर बोलणार आहे, तर इच्छामरण किंवा दयामरण. तर इच्छामरण किंवा दयामरण करायला पाहिजे का? पण जर आम्ही काय पॉझिटिव्ह विचार जर मनात ठेवत असो तर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा आपण टाळू शकतो.
डॉक्टर या नात्याने आपण त्याला जर त्याच्यावर जर योग्य संशोधन झाले तर टाळता येते. तर इच्छामरण किंवा दयामरण द्यायला पाहिजे का? किंवा एखाद्या व्यक्ती सुज्ञ असेल आणि त्यांनी म्हटलं की मला इच्छामरण पाहिजे, तर अशा वेळेस डॉक्टरांनी काय करायला पाहिजे? तर ते ही सुद्धा एक मोठी समस्या आपल्याला इथे दिसून येते. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण जे बघितलेलं आहे ते वैद्यकीय नीतिशास्त्र काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, वैद्यकीय नीतिशास्त्राची तत्वे कोणती आहेत, वैद्यकीय नीतिशास्त्रात काय काय मान्य आहे आणि वैद्यकीय नीतिशास्त्रात कुठल्या प्रकारच्या अनीती आहेत, याचा संपूर्ण एक थोडक्यात आढावा आपण घेतलेला आहे. मी एकच बोलू इच्छितो इथे की वैद्यकीय सेवा ही सेवा आहे आणि ती सेवाभावानेच करायला पाहिजे. त्याच्यात पैसा किंवा संपत्ती मिळवणे हा उद्देश असायला नको. दुसरं, वैद्यकीय व्यवसाय हा एक असा व्यवसाय आहे की या व्यवसायामध्ये पैसा, संपत्ती आणि आशीर्वाद दोन्ही मिळत असतात. पैसा तर मिळत असतो, आशीर्वाद सुद्धा मिळत असतात. आणि या व्यवसायाशिवाय दुसरा असा कुठलाही व्यवसाय नाही आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पैशासोबत आशीर्वाद मिळत असेल. आणि म्हणून प्रत्येक डॉक्टराची ही नैतिक जबाबदारी बनते की त्यांनी आपल्या पेशंटला किंवा रुग्णाला सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय सेवा द्यायला पाहिजे. त्याची आर्थिक लुबाडणी होणार नाही, त्याची मानसिक लुबाडणी होणार नाही, त्याचं शारीरिक शोषण होणार नाही, याची पूर्ण काळजी त्या डॉक्टरांनी घेतली पाहिजे. आणि जर अशा प्रकारे डॉक्टरांनी काय म्हणतात, जर स्वतःची इमेज, स्वतःची प्रतिमा तयार केली, तर ज्या डॉक्टरांना आपण काय म्हणतो की जन्म आणि मृत्यू, मानवाचा जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये जो खंबीरपणे उभा आहे, जो मानवाला मृत्यूच्या दारातून खेचून काढत असतो, असा जो पृथ्वी तलावरील ईश्वर आहे, ज्याची आज जी इमेज ढासळत चाललेली आहे, ती इमेज चांगली होईल. जर डॉक्टरांनी या सर्व नीती तत्वांचं पालन केलं तर मात्र डॉक्टरांबद्दलचा आदर वाढेल, सन्मान वाढेल आणि वैद्यकीय पेशामध्ये जी अनिती आपल्याला दिसून येत आहे ती दूर होईल. इथे मी थांबतो आहे. सरतेशेवटी एवढंच म्हणेल की मला या ठिकाणी श्री भिंजानी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉक्टर नरेंद्र रगटारे सर यांनी वैद्यकीय नीतिशास्त्राबद्दल व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयातील त्यांच्या सहकारी डॉक्टर वजलवार मॅडम यांनी सुद्धा या काय म्हणतात, हे जे मी सादरीकरण केलेलं आहे याबद्दल त्यांनी मला मदत केली. त्या माझ्या एक चांगल्या Mahajan sir, you're not audible. हॅलो. ओके, धन्यवाद सर. अतुल सर, आवाज नाही येतोय तुमचा. हॅलो हॅलो मॅडम, माझा आवाज येतोय? येस सर, तुमचा आवाज येतोय सर. ओके ओके ओके, धन्यवाद सर. सरांनी खूप महत्वाचा एक मुद्दा इथे आपल्या समोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजे की सेवा. हॅलो, स्क्रीन शेअर झालेली आहे? येस सर. ओके, ती म्हणजे सेवा. आपण कुठेतरी वैद्यकीय याच्यात आपण डॉक्टरला सेवावृत्ती भावाने आपण बघण्याचा प्रयत्न करतो. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की नंतर जर आपण कोणाला मानत असेल तर डॉक्टरला, म्हणजे आपण एवढा डॉक्टरवर विश्वास ठेवतो, आपला जीव डॉक्टरच्या हातात देतो की डॉक्टर आहे तर सर्व काही आहे, डॉक्टर सांभाळून घेईल. पण आजची परिस्थिती बघता, आणि अतुल सरांनी त्यावर इतका छान प्रकाश टाकला की मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना हे खूप छान पद्धतीने समजलेलं असेल की आता नेमकं काय आपण कसं वागावं आणि काय करावं. याच्यात 1 ते 2 प्रश्न आले आणि मी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी संक्षिप्त त्याचं थोडंसं उत्तर द्यावं. एक प्रश्न आलाय अनिता टेकाम. हो, आलाय सर, आलाय. अनिता टेकाम आमच्या विद्यार्थ्यांनी एक प्रश्न विचारलाय. आजच्या कोविड काळात डॉक्टरांनी कसे वागावे, हा एक प्रश्न. दुसरा एक प्रश्न आहे प्रणाली चनेकर या विद्यार्थिनीने पेशंटनी कसे वागावे. आणि तिसरा साक्षी बापट्या या विद्यार्थिनीने म्हटलंय मी कसे वागावे या काळात. म्हणजे डॉक्टरनी कसे वागावे आजच्या कोविड काळात, पेशंटनी कसे वागावे, आणि स्वतः मी म्हणजे जनरल आपण की कसं आपण वागावं. ओके, थँक्यू. जर कोरोनाच्या काळाबद्दल आवाज येतोय ना? हो हो हो. जर कोरोनाच्या काळात हो येतोय सर. हो ठीक आहे. कोरोनाच्या काळातील संदर्भ असेल तर सर्वात आधी मी शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देईन की मित्रांनो,
सरकारने दिलेल्या ज्या गाईडलाईन आहेत, शासनाने दिलेल्या ज्या गाईडलाईन आहेत, त्या गाईडलाईनचं पुरेपूर पालन तुम्ही करायला पाहिजे. आता मी त्या गाईडलाईन सांगत बसणार नाही. आणि जेवढं होत असेल तेवढं सोशल डिस्टन्स बाळगून आणि जेवढं शक्य होत असेल तेवढं घराबाहेर न निघता आपले कार्य कसे पूर्ण करता येईल याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. दुसरं, या काळामध्ये डॉक्टरांचं काय कर्तव्य आहे, तर आपण जर बघितलं तर प्रायव्हेट हॉस्पिटल, काही प्रायव्हेट हॉस्पिटल सोडले तर सरकारी हॉस्पिटल, त्याच्यानंतर जिथे कोविड सेंटर ओपन करण्यात आलेले असे हॉस्पिटल्स किंवा असे काही खाजगी दवाखाने असे आहेत की ते सेवा भावाने, पूर्ण मनाने आणि काय म्हणतात आदराप्रती रुग्णांची सेवा करताना आपल्याला दिसत आहे. तर डॉक्टरांनी त्याचं जे कर्तव्य आहे की मला माझा पेशंट आणि त्याचं रोगाचं निदान हे सर्वात महत्वाचं आहे आणि हे ते मी करेल आणि त्याच्यासाठी मी सतत प्रयत्न करत राहील असं डॉक्टरांनी करायला पाहिजे. आणि तिसरा प्रश्न असा होता की रुग्णाने काय करायला पाहिजे, तर मी आताच सांगितलं की रुग्णाने सर्वात आधी तर डॉक्टरांवर विश्वास ठेवायला पाहिजे सगळ्यात आधी. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की चांगल्या डॉक्टर निवडायला पाहिजे. कितीतरी हॉस्पिटल्स, चांगलं हॉस्पिटल निवडायला पाहिजे. कितीतरी हॉस्पिटल्सची नावं तुम्हाला माहीत असेल की जिथे पैशाची लुबाडणी केली जाते, परंतु कितीतरी हॉस्पिटल्स असे आहेत की जिथे पैसा महत्वाचा नसून रुग्णावर उपचार होणे महत्वाचं आहे. आणि मी म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो आहे की माझा एक मित्र आहे, त्याला ब्लॅक फंगस झालेला आहे आणि ब्लॅक फंगस झाल्यानंतर तो असं म्हणाला की मला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचं आहे आणि तो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालाही, त्याचं ऑपरेशनही झालं, परंतु त्याच्यानंतर त्याला लागणारं जे म्युकरमायसिसचं इंजेक्शन आहे ते मात्र इंजेक्शन प्रायव्हेट हॉस्पिटलवाले देऊ शकलेले नाही. तो म्हणाला डॉक्टर की मी हे देऊ शकत नाही, याच्यासाठी तुम्हाला सरकारी, म्हणजे त्याच्याकडनं ऑपरेशन करून घेतलं, त्याच्याकडनं पैसेही घेऊन घेतले आणि इंजेक्शनसाठी मात्र सरकारी दवाखान्यात प्रिफर केलं. आणि तेच जेव्हा त्याला असं लक्षात आलं की आता मला हे इंजेक्शन घेण्यासाठी सरकारी दवाखान्यात जावं लागेल, मेडिकल किंवा मेयोमध्ये जावं लागेल, जेव्हा तो मेडिकलमध्ये गेला तेव्हा त्याला मिळालेली ट्रीटमेंट ही इतकी उत्तम होती तुम्ही विचार करू शकत नाही. म्हणून रुग्ण असताना मी काय करायला पाहिजे, एक दिवस थांबून विचारपूर्वक 10 लोकांची चर्चा करून नेमकं कुठलं हॉस्पिटल मला निवडायचं आहे आणि मला कुठला योग्य प्रकारे निदान मला प्राप्त होईल याची त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. तर अशा जर गोष्टी आपण केल्या म्हणजे रुग्णाने आपले कर्तव्य पार पाडायला पाहिजे, त्याच्यानंतर डॉक्टरांनी जर आपले कर्तव्य पार पाडायला पाहिजे आणि तिसरं महत्वाचं जर वैयक्तिक रूपात असेल आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार, रोग किंवा कुठल्याही प्रकारचं साथीचे लक्षण आपल्यामध्ये दिसू नये याच्यासाठी जर असेल तर अशा वेळेस सरकारने दिलेल्या वेळोवेळी जे निर्देश आहेत त्या निर्देशांचं योग्य प्रकारे पालन करायला पाहिजे. तरच आपण एक चांगलं आरोग्यवर्धक असं जीवन जगू शकतो. ओके, धन्यवाद सर, धन्यवाद, उत्तम. आता मी साक्षी बापटला आता आमंत्रित करतो की तिने वोट ऑफ थँक्स द्यावं. साक्षी, तू आपला हा अनम्यूट करायचा आणि वोट ऑफ थँक्स द्यायचा. साक्षी. ओके. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ता डॉक्टर अतुल महाजन सर यांनी अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला मेडिकल इथिक्स विषयी सांगितले, याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच उपस्थित प्राध्यापक, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांचेही मी आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. ओके, थँक्यू, थँक्यू चला व्हेरी मच. वजलवर मॅडम, थँक्यू. आमच्या बरोबर मेत्रे सर पण जॉईन झालेले आहे. ओके, सर ओके. काही बोलाल? हो, मला सरांना एक प्रश्न विचारायचा होता. सर ओके. सर प्लीज सर. तो हा की आता नाशिक मधल्या सर्व प्रायव्हेट डॉक्टर्सच्या असोसिएशननी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं की आमच्याकडून आता कोविडची ट्रीटमेंट होणार नाही. मी बोललो या विषयावर. हे उचित अनुचितच्या पेक्षाही हे असं का व्हायला घडलं हे याच्याबद्दल काही सांगू शकाल का? सर त्याच्याबद्दल तर नाही, म्हणजे आता नेमकं त्यांच्यासोबत काय घडलं, त्या डॉक्टरांसोबत किंवा त्या हॉस्पिटल सोबत काय घडलं नेमकं हे माहित नाही. परंतु आजची जी परिस्थिती, मला हे म्हणायचं आहे की आजची जी परिस्थिती आहे, आजच्या या परिस्थितीत कमीत कमी त्या हॉस्पिटलनी आज तरी हा निर्णय घ्यायला नको. ज्याप्रमाणे महामारीचं जे वातावरण आपल्या देशावर आहे, बरोबर आहे, मी ते का त्यांनी हा निर्णय का घेतला याच्याबद्दल मला बोलायचं नाहीये. मला जर हे म्हणायचं आहे की आज जी महामारी आपल्याला दिसत आहे, या महामारीच्या परिस्थितीत जर डॉक्टर किंवा हॉस्पिटल असे निर्णय घेतील तर, हा सर आवाज येतोय? हॅलो. हो 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 हो. तर डॉक्टर जर असे निर्णय घेतील, हॉस्पिटल जर असे निर्णय घेतील तर ते मात्र योग्य नाही, असं एवढंच मला या संदर्भात बोलायचं.
हॅलो सर. हॅलो हॅलो. मैत्री सर आवाज येतोय सर. झालं मग मी सांगितलं. हो ठीक आहे, धन्यवाद सर. आजचा कार्यक्रम इथेच संपलाय असं मी जाहीर करतोय. ओके, थँक्यू, धन्यवाद थँक्यू. अतुल सर. धन्यवाद मेत्रे सर. वदलवार मॅडम, आता आपण याला